नमस्कार मित्रांनो, आयलनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजपासून स्टार्ट करतो आपण रेशोवरती. तर आज बघू आपण रेशोवरती साधे सिम्पल क्वेश्चन 10 क्वेश्चन असतील. पहिलं बेसिक, कारण की मुलांनी जसं रिक्वायरमेंट सांगितले, मी रँडम क्वेश्चन घेणार होतो सगळ्या टॉपिकवरती. 20 चांगले चांगले क्वेश्चन घेणार होतो मेन्स लेवलचे. बट काही मुलांचं म्हणणं चाललं की असं नका करू, जे चॅप्टर वाईज चालू आहे तसंच चालू द्या आणि बेसिकपासून चला. तर ठीक आहे, मग आता रेशोपासून स्टार्ट करू. आज रेशोचे प्रायमरी लेवलचे म्हणजे लेवल 1चे क्वेश्चन असतील. तर सुरुवात करू. बघा, पहिलं क्वेश्चन व्यवस्थित वाचा काय म्हणतो आहे. तर काय काय सांगितलं आहे त्यांनी. 5% ऑफ इन्कम ऑफ ए इक्वल टू द 15% ऑफ इन्कम ऑफ बी. काय सांगितलं आहे की 5% ऑफ ए इज इक्वल टू किती दिलं आहे, 15% ऑफ बी. ठीक, ही पहिली कंडिशन. त्यानंतर काय सांगितलं आहे की 10% ऑफ बी इक्वल टू 20% ऑफ सी. 10% ऑफ बी इज इक्वल टू 20% ऑफ सी. ठीक आहे, व्हेरिएबल एका साईडला टाकून द्या, नंबर एका साईडला टाकून द्या. तर इथं ए बाय बी जर केलं मी, इथं ए डिवायडेड बाय बी केलं तर काय होणार आहे, 15% डिवायडेड बाय किती पर्सेंट, तर 5%. सेम वे इकडं जरी केलं तर बी बाय सी इक्वल टू काय होणार आहे, 20% डिवायडेड बाय 10%. ठीक आहे, काटाकाटी केल्यावरती रेशो काय बनणार, इथं ए आणि बी आणि समोर असणारे बी आणि सीचा रेशो. इथला ए आणि बीचा रेशो काय बनतो आहे, तर 5 त्रिक 15 आणि 5 एक 5 म्हणजे 3:1. आणि बी आणि सीचा 10 एक 10, 10 2 20 म्हणजे 2:1. ठीक आहे, आता या दोघांना आपल्याला काय करायचं आहे, कंबाईन रेशो काढायचा आहे. तिघांना कंबाईन करून एक कंबाईन रेशो काढायचा आहे. तर कंबाईन कसं करता येणार, तर याला कंबाईन करण्यासाठी आपण काय करत असतो, दोघांमध्ये जो कॉमन पार्ट असेल त्याला सारखं करायचं असतं. दोघांमध्ये सारखा कोण दिला आहे, बी. मग बीला सारखं करण्यासाठी एक तर याला तरी एक करा किंवा याला 2 करा. बट याला एक केलं तर इकडचा सी काय होणार आहे, अर्धा होईल. त्यामुळं काय करा की रेशोला आपल्या कुठल्या पण नंबरनं मल्टिप्लाय करता येतं. मग बीला सारखं करण्यासाठी मी फर्स्ट रेशोला 2 मल्टिप्लाय केलं तेव्हा 3 दुनी किती आले, 6. हा किती आला आहे, 2. आणि इथला 2 आणि 1 असाच राहतो आहे. म्हणजे फायनल त्यांचा कंबाईंड रेशो काय येतो आहे, ए बी आणि सीचा. तर ए झाला आहे 6, बी झाला आहे 2 आणि सी झाला आहे 1. ठीक आहे, तर यापैकी आपल्याला कुठला पार्ट गिवन आहे आणि कुठला पार्ट फाइंड करायचा आहे. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय गिवन आहे, इन्कम ऑफ सी सांगितलं आहे. सीचं इन्कम किती हजारांचं दिलेलं आहे, 2,000. सी रेशोमध्ये काय स्टँड करतो आहे, 1. मग हा 1 युनिट म्हणजे किती दिलेला आहे, तर 2,000. 1 युनिट म्हणजे किती दिलेलं आहे, 2,000 रुपये. तर सगळ्यांची टोटल विचारली, मग सगळ्यांची टोटल किती येणार आहे, 6 आणि 2 8 आणि 1 9. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू जर 2,000 रुपये असेल तर असंच 9 युनिटची व्हॅल्यू किती असणार आहे, सरळ दुप्पट पैसे. मग 9 दुने किती होत आहे, 18,000. ठीक आहे, बट हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी पहिला क्वेश्चन होता म्हणून एवढं पद्धतशीर लिहिलं गेलं. नसतं हा क्वेश्चन तोंडी पण सॉल्व झाला असतं. तर जेव्हा असं दिलं असेल इन्कमचा रेशो आणि एखादं दोघांपैकी कुठला तरी पार्ट रिपीट असेल तर तो कुठं ठेवायचा असतो, सेंटरला. बीबद्दल सांगितलं आहे आणि यांच्यामध्ये रिलेशन कोणतं असतं, इनवर्स रिलेशन असतं. काटाकाटी इथंच करायची. तर 5 एक 5 आणि 5 त्रिक 15 म्हणजे एची व्हॅल्यू किती होणार आहे, 3 आणि बीची व्हॅल्यू किती होणार आहे, 1. ही काटाकाटी इथंच करायची असं. तसंच इथं 10 एक 10 आणि 10 2 किती होत आहे, 20. म्हणजे बी किती आला आहे, 2 आणि सी किती झाला आहे, 1. तर हे सगळं डोक्यात करता आलं असतं, कारण की एवढे मोठे नंबर नव्हते. व्हेरिएबल लिहून घ्यायचे जेवढे असतील ते. फक्त जो रिपीटेड पार्ट असेल त्याला कुठे ठेवायचं आहे, सेंटरला. बीबद्दल 2 वेळेस सांगितलं होतं म्हणून बीला ठेवलं सेंटरला. कंबाईंड रेशो काढून घ्या. तर 5% ऑफ ए इक्वल टू 15% ऑफ बी. मग यांचा नॉर्मल रेशो जर घेतला तर किती येतो आहे, 1:3. बट यांचा काय होत असतो, इनवर्स. म्हणजे काय येणार आहे, तर 3:1. त्यानंतर काय होतं असतं, पुढचं सांगितलं आहे तर 10 आणि 20. मग 10 आणि 20 म्हणजे 1 आणि 2. बट 1 आणि 2ला काय करावं लागणार, परत इनवर्स म्हणजे 2 आणि 1. ठीक आहे, हे असे ज्याच्या खाली जो व्हेरिएबल असतो तो लिहून घ्यायचा त्याचा रेशो. त्यानंतर काय करायचं, यांचं मल्टिप्लाय. आता मल्टिप्लाय कसं करायचं व्यवस्थित लक्षात आहे, एक दुसरी मेथड. तर या पहिल्या दोघांचा जो गुणाकार असणार आहे, या पहिल्या इकडच्या दोनचा टर्म असतो तो पहिला रेशो. 3 दुने किती येत आहे, मग 6. मिडलच्या दोन्ही टर्मचा जो गुणाकार असतो तो मिडलची टर्म असते. म्हणजे इथं किती येणार आहे, 2. आणि इकडच्या दोन्ही टर्मचा गुणाकार एक एक किती येत आहे, 1. तर हा झाला तुमचा फायनल रेशो. यापैकी कुठली टर्म गिवन होती तुम्हाला, हा 1 म्हणजे सांगितलेला होता. मग 1 म्हणजे जर 2,000 रुपये असेल तर विचारलं होतं आपल्याला कोणतं, सगळ्यांची टोटल जी की रेशोमध्ये काय स्टँड करत होती, 9. तर 9 युनिटची व्हॅल्यू किती हजार येणार होती, दुप्पट म्हणजे 18,000 रुपये. तर ऑप्शन नंबर
सी काय असतं तुमचं राईट आन्सर असतं. चला समजलं असेल, एकदम साधा क्वेश्चन होता. मूव करू नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर 2. ठीक आहे. तर 2 पॉझिटिव्ह नंबर आर इन द रेशो 11-12. देअर प्रोडक्ट इज फलानं. व्हॉट इज द स्मॉलर नंबर? दोघांपैकी स्मॉलर नंबर विचारला आहे. सुरुवात कशी करणार क्वेश्चनला? एकदा एक्सवरती सोडून दाखवतो, नंतर डायरेक्ट पण सांगतो की डायरेक्ट कसं करायला पाहिजे नव्हतं. तर 2 नंबर दिले 11 आणि 12. तर रेशोमध्ये जे नंबर दिले असते ते ॲक्च्युअल नंबर नसतो, त्यांना एक कुठला तरी मल्टिप्लायर असतो. म्हणजे पहिला नंबर काय असेल तुमचा 11x आणि दुसरा नंबर काय असणार होता 12x. या दोघांचा प्रोडक्ट गिवन आहे. म्हणजे काय येणार 11x गुणिले काय होतं आहे 12x. या दोघांचा प्रोडक्ट किती सांगितलं आहे 4752. फर्दर कॅल्क्युलेशन करा. फक्त इथं 11 × 12 132 नका करू, कॉज डिवाईडमध्ये न्यायचं आहे ना. मग डिवाईडमध्ये न्यायचं आहे तर 11-12 फक्त तशीच डिवाईडमध्ये पाठवा. फक्त इथं एक्स आणि एक्स करून घ्या. तर एक्स इंटू एक्स किती आला आहे x². राईट साईडचा 4752 तशाला तसा डिवाईडमध्ये कोण जाणार याला 11 आणि 12. आता काटाकाटी करून घ्या. तर पहिले उडवा त्याला 11नी. मग 11नी कट केला, हा किती टाईम्स कटला 11 चौक 44, 3 उरले 11 त्रिक 33, 11 दोन्ही किती होत आहे 22. त्यानंतर कट करा कितीने 12नी कट करा. 12नी कट केला तर हा किती होतो आहे 12 त्रिक 36, 6 उरले 12 सकून 72. म्हणजेच काय तर x² इक्वल टू किती आला x² इक्वल टू आला 36. म्हणजे x इज इक्वल टू किती होतो आहे 6. x इज इक्वल टू किती होतं आहे 6. बट व्हॅल्यू कुणाची विचारली त्यांनी तर व्हॉट इज अ स्मॉलर नंबर विचारला. मग स्मॉलर नंबर रेशोमध्ये काय स्टँड करतो आहे तुमचा 11x. 11xची व्हॅल्यू विचारली होती. एक्सची व्हॅल्यू किती आली 6. मग 11 × 6 म्हणजे ॲन्सर किती येत आहे 66 विल बी युअर करेक्ट ॲन्सर. ठीक आहे. हा झाला याला प्रॉपर वे बाय मेथड सॉल्व करण्याचा. बट एवढं करण्याची गरज आहे का तर नाही. तर नेहमी लक्षात ठेवा, क्वेश्चन जोपर्यंत पूर्ण रीड होत नाही तोपर्यंत कंटेंट उतरायचं नाही. आणि मोस्ट ऑफ टाईम क्वेश्चन उलटा वाचला तरी चालतो किंवा विचारलं काय आणि क्वेश्चनची शेवटची लाईन तुम्हाला ॲन्सर सांगत असते. तर इथं क्वेश्चन पूर्ण रीड झाल्यानंतर एक लक्षात आलं तर व्हॉट इज द स्मॉलर नंबर ऑफ 2 नंबर. दोघांपैकी छोटा नंबर विचारला आहे. रेशो 11 आणि 12 दिलेला आहे. छोटा नंबर रेशोमध्ये किती आहे 11. मग छोटा नंबर रेशोमध्ये 11 आहे म्हणजे एक लक्षात येतं आहे की एक्सची व्हॅल्यू काहीतरी निघणार आहे. एक्सची व्हॅल्यू काहीतरी निघणार आणि ती मल्टिप्लाय कुणाला होणार आहे 11ला मल्टिप्लाय. एक्सची काही पण वाटेवर जी काय व्हॅल्यू आली ती मल्टिप्लाय कुणाला होणार आहे तर 11ला मल्टिप्लाय झाली असती. त्यामुळे येणारं आन्सर जे काय असतं ते 11च्याच पाड्यात असतं. 11चे मल्टिपल एकच ऑप्शन होतं तिथं कोण तर 66. साधा क्वेश्चन आहे एकदम. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चनकडं. क्वेश्चन नंबर 3. द रेशो ऑफ डक आणि फ्रॉग इन अ पॉन्ड 37-39. द ॲव्हरेज नंबर ऑफ डक्स अँड फ्रॉग इन अ पॉन्ड इज 152. व्हॉट इज द नंबर. चला परत एकदा बेसिकनं सोडून दाखवतो, देन डायरेक्ट कसं करायला पाहिजे नव्हतं. तर डक आणि फ्रॉगचा रेशो किती दिला आहे 37 आणि 39. म्हणजे ते दोघं मिळून किती असणार आहे 37x आणि 39x. ठीक आहे. या दोघांचं ॲव्हरेज सांगितलं आहे. ॲव्हरेज म्हणजे काय असतं सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय नंबर किती होते ते. ठीक आहे. मग ह्या दोघांची बेरीज जर केली तर काय होणार आहे 37x + 39x म्हणजे 40 आणि 36 किती होत आहे तर 76x. बेरीज करताना फक्त याच्यातला एक याला दिला, हा झाला 40, वरती उरले 36 म्हणजे 76x. ही झाली बेरीज. बट किती नंबर होते ते 2 नंबर. याला डिवाईड न केलं 2ने डिवाईड केलं. मग 2 त्रिक 6 2 8 16 म्हणजे 38x काय आला आहे त्यांचं ॲव्हरेज. 38x काय आलं आहे त्या दोघांचा ॲव्हरेज. आणि हा नंबर तुम्हाला गिवन आहे ॲज अ किती 152 म्हणून. मग 38x म्हणजे 152. तर एका युनिटची व्हॅल्यू काढून घ्या. मग एका युनिटची व्हॅल्यू काय येणार आहे तर 38 हा नंबर किती कटणार आहे. बट ते नंबर नेहमी दिलेला असेल तर 8च्या पाड्यामध्ये 2 कधी येतं 8 चौक 32 म्हणजे 38 हा नंबरला किती टाईम्स कटणार आहे तर 4 टाईम्स. किंवा 19 जरी केलं तरी चालेल. बघा 19 दुने 38, 19 8 52 असे 2 न कट केला तर 2 1 2 चौक 8. मग एका युनिटची व्हॅल्यू किती आली 4. बट विचारलं काय आपल्याला नंबर ऑफ फ्रॉग. नंबर ऑफ फ्रॉग म्हणजे कोणता रेशो कुणाचा दिलेला आहे डक आणि फ्रॉग म्हणजे 39 विचारला आहे तुम्हाला. मग 39xची व्हॅल्यू काय येणार आहे 39 × 4. 40 × 4 असतं तर 160 झाला असता. 4 चौक 16 160. बट 160ला किती कमी करावं लागेल आता तर 4 लेस करावं लागतील. म्हणजे ॲन्सर किती येणार आहे तर 156 विल बी युअर फायनल आन्सर. ॲन्सर काय असणार आहे 156.
म्हणजे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, हा झाला परत एकदा याला बेसिकनं सॉल्व करण्याचा वे. बट एवढं करण्याची गरज होती का? तर या क्वेश्चनला पूर्ण वाचलं ना, सगळ्यात पहिले काय करायचं, शेवटची लाईन वाचायची, नेमकं विचारलं काय. ठीक आहे, उलटा क्वेश्चन वाचलं का डायरेक्ट समजून जातं. तर विचारलं काय, फ्रॉग, मग आता उलटं जायचं. मी फ्रॉग विचारले, फ्रॉग रेशोमध्ये किती आहे, 39. 39कडं थोडंसं वाईट नजरेनं बघितल्यावर दिसेल तुम्हाला 13 त्रिकी 39. यामध्ये प्राईम नंबर कोणता आहे, 13. मग 13 असल्यामुळं येणारा ॲन्सर 13चे मल्टिपल पाहिजे. मग 148 13चे मल्टिपल येत नाही आहे, 152 13चे मल्टिपल नाही, 144 13चे मल्टिपल नाही, एकतर 156 किंवा 143. हा नंबर लक्षात असू द्या कोणता, हे सांगेल तुम्हाला की 143. 143 एकदम स्पेशल नंबर. का स्पेशल आहे? कॉज 11 × 13चा गुणाकार असतो तो, आणि दोन्ही प्राईम नंबर आहे. ठीक आहे, तर आता 13चं मल्टिपल उत्तर यायला पाहिजे नव्हतं, मग हा पण 13चा आहे आणि हा पण 13चा आहे. बट या 152मध्ये कुठं 11च्या मल्टिपलवाला नंबर आहे का? नाही. मग क्वेश्चनमध्ये कुठं 11 नाही, त्यामुळे ॲन्सरमध्ये 11 येणार नाही, म्हणजे 143 पण ऑप्शन इलिमिनेट. ऑप्शन एकच उरतं, 156. असं केलं तरी पण चालतं, किंवा पूर्ण सोडवायची पण गरज नव्हती. बघा, ॲव्हरेज म्हणजे काय असतं, जेव्हा कन्झिक्युटिव्ह नंबर दिले असेल तुम्हाला, इवन ऑड नंबर दिले असेल, त्या केसमध्ये ॲव्हरेज कोणतं असतं, तर सेंटरची टर्म असते. सपोज मी असं म्हटलं की 4 आणि 6चा ॲव्हरेज काय असणार आहे, 4 आणि 6चा ॲव्हरेज काय असणार आहे, दोघांची बेरीज. मग 6 आणि 4 किती होत आहे, 10. आणि ह्या 10च्या अर्धे केल्यावरती किती येतो आहे, 5, जी की या दोघांची मिडलवाली टर्म आहे ना. म्हणजे एवढं पूर्ण करण्याची गरज होतं का, 4 आणि 6चा ॲव्हरेज, तर दोघांची बेरीज डिवायडेड बाय 2 = 5. तर गरज नव्हती. क्वेश्चनकडं थोडंसं काळजीपूर्वक बघितलं असतं तर दिसत होतं. त्यांनी काय सांगितलं आहे की डक आणि फ्रॉगचा रेशो दिलेला आहे किती, 37 आणि 39. म्हणजे यांचा ॲव्हरेज काय असणार आहे, 37 38 39, म्हणजे दोघांच्या मिडलची टर्म ना, सरळ सरळ. म्हणजे ॲव्हरेज किती येतं आहे त्यांचं, 38. मग 38 गिवन आणि 39 विचारलेलं आहे तुम्हाला. तर 38 युनिटची व्हॅल्यू गिवन आहे क्वेश्चनमध्ये ॲज 152 म्हणून, आणि विचारलं होतं 39 युनिटची व्हॅल्यू. आता जे काय उत्तर येणार आहे, काटाकाटी पण करत नका बसू. 38 म्हणजे जर 152 आहे, तर 39 म्हणजे 152पेक्षा मोठंच उत्तर पाहिजे नव्हतं. मग 152पेक्षा मोठं ऑप्शनमध्ये एकच होता, ऑप्शन नंबर सी, 156 राईट आन्सर आला असतं. आय होप समजला असेल. क्वेश्चन सुटायला कसं पाहिजे नव्हता, एक तर 39 दिसलं म्हणून 13. 13 दोन ठिकाणी होता, एक तर 156 किंवा 143. बट 143 येणार नाही का, कारण की तिथं कुठं आकार नव्हता. हा सगळ्यात बेटर अप्रोच. किंवा अनदर वे काय होता की 37 39चा ॲव्हरेज सांगितलं आहे, म्हणजे 38 दिलेला आहे, आणि विचारलं होतं फ्रॉग म्हणजे 39 विचारलं आहे. मग 38 गिवन आहे, 39 विचारलेलं आहे. मग 38 म्हणजे जर 152 असेल तर 39 मस्ट बी ग्रेटर दॅन 152. ऑप्शनमध्ये 152पेक्षा एकच मोठा होता, ऑप्शन नंबर सी विल बी युअर करेक्ट आन्सर. चल मूव करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. तर 2 नंबर्स आर इन द रेशो 17:45. 1/3 ऑफ अ स्मॉलर नंबर लेस दॅन बाय 1/5 ऑफ अ लार्जर बाय 15 स्मॉलर नंबर इज. दोघांपैकी छोटा नंबर विचारला आहे आपल्याला, परत एक्सवरती सोडून दाखवतो. तर काय काय म्हणणं आहे ऐका. कोणकोणापेक्षा मोठं लहान म्हटलं आहे, 1/3 ऑफ अ स्मॉलर नंबर. स्मॉलर नंबर काय होता बघा, 17x. ग्रेटर नंबर किती होता, 45x. दोघांना व्हेरिएबल एकच, कारण की तो एकच रेशो आहे. ठीक आहे, 1/3 ऑफ अ स्मॉलर नंबर. मग स्मॉलर नंबरच्या 1/3 म्हणजे 17/3 इंटू एक्स, किंवा 17x/3 असं केलं तरी चालतं. हा झाला स्मॉलर नंबरच्या 1/3. हा लहान आहे, हा लहान आहे म्हणजे याला लेस करावं लागणार आहे. कुणामधून, 1/5 ऑफ लार्जर नंबर. किती म्हटलं आहे त्यांनी, 1/5 ऑफ लार्जर नंबर. लार्जर नंबर किती होता, 45x. ठीक आहे, या 45xच्या किती करायचे, 1/5. आणि या दोघांचा डिफरन्स किती दिलेला आहे, 15. बस इतकंच यायला पाहिजे. हा मेन पार्ट होता, बाकी पुढचं पार्ट कॅल्क्युलेशनचं आहे. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेशन तुम्ही करून घेतलं तरी चालेल, किंवा घ्या ऐकून घ्या. 5 1 5, 9 टाईम्स कटला. मग 9x = काय होणार आहे, 17x/3 = किती होत आहे, 15. काटाकाटी करा, 9 3 किती होत आहे, 27. 9 3 किती होत आहे, 27. मग 27x - 17x/3 किती होत आहे, 15. नंतर 27 - 17 म्हणजे किती येत आहे, तर 10x. 27 - 17 म्हणजे किती येत आहे, 10x/3 किती होत आहे, 15. इक्वलच्या अपोजिटला दोघं न्यूमरेटरला तर काटाकाटी करता येते. मग 5 2 10 आणि 5 3 किती होत आहे, 15.
म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं 3×9 डिवायडेड बाय 2. मग एक्सची व्हॅल्यू किती आली 9/2. बट आपल्याला एक्स नाही विचारला, आपल्याला विचारलं काय तर स्मॉलर नंबर काय आहे तुमच्या रेशोमध्ये 17x. मग 17xची व्हॅल्यू विचारली ती, एक्सची व्हॅल्यू किती आली 9/2. मग 17×9 153 डिवायडेड बाय किती येत आहे 2. काटाकाटी करा तर 150चे अर्धे किती होतं 75, म्हणजे 76चं ते आन्सर असणार आहे. तर 2 कट केला 2×7 14, 1 उरला आहे 2×1 12, बाकी उरला आहे 1 डिवाइडमध्ये होता 2, म्हणजे 76.1/2 म्हणजे 76 कंप्लीट 1/2 आन्सर आला असतं. ठीक आहे, ही झाली परत एकदा मेथड. डायरेक्ट पण करता आला असतं वापस. डायरेक्ट कसं करता आलं असतं ते एक चेक करा. विचारलं काय स्मॉलर नंबर, मग स्मॉलर नंबर म्हणजे किती येत आहे 17 काय प्राईम नंबर. म्हणजे हे मिक्स फ्रॅक्शन कन्वर्ट केल्यावरती त्या फ्रॅक्शनचा जो न्यूमरेटर बनणार आहे, काय म्हणतो व्यवस्थित आहे का, मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट केल्यावरती बनणाऱ्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर मस्ट बी मल्टिपल ऑफ 17. तर जसं इथं मी कन्वर्ट केलं असतं तर 25 दुने 50, 51 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, 51 डिवायडेड बाय 2 तर 51ला 17 भाग जातो आहे, म्हणजे हा एक येण्याची पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, मग जाऊ द्या, आता 2 ऑप्शन येत आहे. किंवा इथं जरी केलं बघा तर 76 दुने किती होतं 75 दुने 150, म्हणजे 76 दुने किती होते 152 आणि 1 किती होतं 153 डिवायडेड बाय 2. 153ला पण कितीनं भाग जातो आहे 17. मग या दोघांमध्ये कॉम्पिटिशन राहील असती, बाकी या दोघांचा काही चान्स नव्हता. नन ऑफ दिस उत्तर येत नसतं. नन ऑफ दिसचा विचार नाही करायचा, नन ऑफ दिस खूप रेअर केसमध्ये येत असतं आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. तर 30% ऑफ अ नंबर ॲडेड टू अनदर नंबर, सेकंड नंबर इंक्रीजेस टू इज 140%. व्हॉट इज द रेशो बिटवीन द फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर. तर काय म्हणणं आहे त्यांचं, पहिल्या नंबरच्या 30% हे दुसऱ्या नंबरच्या दुसऱ्या नंबरमध्ये ॲड केले तर दुसरा नंबर त्या ओरिजिनल नंबरच्या किती पर्सेंट होतो आहे 140%. बघा इंक्रीजेस 2 म्हटलं आहे, इंक्रीजेस 2 म्हणजे 140%पर्यंत वाढतो आहे. इंक्रीजेस बाय 140 असतं तर 240 झालं असतं. बघा आता ज्या अर्थी मला दोन्ही नंबरचे पर्सेंटेज काढायचे होते म्हणून मी पहिला नंबर केला 100x आणि दुसरा नंबर कन्सिडर केला 100y. हे असे ते 2 नंबर होते. कंडिशन काय म्हणत होती, इफ वेन 30% ऑफ अ नंबर इज ॲडेड टू अनदर नंबर, म्हणजे पहिल्या नंबरच्या 30%. मग पहिल्या नंबरच्या 30% म्हणजे किती आलं 30x. याला ॲड करायचं आहे कुणामध्ये टू अनदर नंबर, म्हणजे अनदर नंबर कोणता होता आपला 100y. हा पहिल्या नंबरचे 30% दुसऱ्या नंबरमध्ये ॲड केलं. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, द सेकंड नंबर इन्क्रीजेस टू इट्स 140, म्हणजे दुसरा नंबर 140% होणार आहे. तर 140% होणार आहे म्हणजे किती, जर 100 असेल तर किती होणार तो 140. बघा 140 म्हटल्यामुळे 140पर्यंत वाढला आहे. बट बाय 140 असतं तर मग 240 घ्यावं लागलं असतं. चला संपला क्वेश्चन. व्हेरिएबल एका साईडला फेका, नंबर एका साईडला राहू द्या, किंवा सारखे व्हेरिएबल एका साईडला. मग इथं काय येणार आहे 30x इक्वल टू 100 वजा बाकीमध्ये 140 वजा 100 म्हणजे किती येत आहे 40y. काटाकाटी करून घ्या. तर इन्व्हर्स रिलेशन असतं ते सांगितलं होतं तुम्हाला, किंवा असं करून घ्या, व्हेरिएबल एका साईडला टाका, नंबर एका साईडला. तर 40/30, मग 40/30 म्हणजे रेशो किती येतो आहे 4:3 झाला आन्सर. ऑप्शन नंबर बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, पण नेहमी लक्षात ठेवा स्टेपला मार्क कुठं असतं, फक्त डान्स इंडिया डान्समध्ये. तर आपल्याला स्टेप वाईज सोडवायचं नाही क्वेश्चन. तर त्यांनी काय सांगितलं, एक क्वेश्चन जर काळजीपूर्वक वाचला असता तर डायरेक्ट आन्सर दिसलं असतं. डायरेक्ट आन्सर कसं दिसलं असतं, वेन 30% ऑफ अ नंबर, पहिल्या नंबरच्या 30% जेव्हा दुसऱ्या नंबरमध्ये ॲड होत आहे तेव्हा तो 140% होतो आहे. मग 140% होतो आहे म्हणजे 40%नं वाढतो आहे. दुसरा नंबर 140% होतो आहे म्हणजे काय होतं आहे, तो 40%नं वाढतो आहे. मग दुसरा नंबर 40%नं का वाढला, कारण की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचे 30% ॲड झालं तर म्हणून. म्हणजेच इनडायरेक्टली म्हणणं काय त्यांचं की 30% ऑफ फर्स्ट नंबर, पहिल्या नंबरच्या 30% जेव्हा दुसऱ्या नंबरमध्ये ॲड होत आहे तेव्हा दुसरा नंबर 40%नी वाढतो आहे. म्हणजे काय, तर पहिल्या नंबरच्या 30% म्हणजे दुसऱ्या नंबरच्या 40%च्या इक्विव्हॅलंट असणार आहे. मग 30% ऑफ ए इक्वल टू 40% ऑफ बी, म्हणजे इन्व्हर्स रिलेशन असतं यांच्यामध्ये. तर ॲन्सर येणार होतं 4:3. हे समजलं आहे का, हे समजलं का सगळ्यांना. तर दुसरा नंबर 40%नं का वाढला, कारण की त्याच्यामध्ये पहिल्या नंबरचे 30% आले ते.
म्हणजेच काय, तर पहिल्या नंबरच्या 30% हे दुसऱ्या नंबरच्या 40%चे इक्वेलंट, आणि यांच्यामध्ये इनवर्स रिलेशन. तर 3:4चा 4:3 म्हणजे ऑप्शन नंबर बी विल बी युअर करेक्ट आन्सर. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. The difference between 20% of a number and 4/5 of a same number is fallen. What is the 2/7 of that number? चला सॉल्व करा. बेसिकवरती सोडू परत एकदा. बघा दोन्ही मेथडनं सांगतो तुम्हाला की क्वेश्चनला अप्रोच कसा असायला पाहिजे आणि बेसिकनं कसं सुटतं आहे. तर त्यांनी काय सांगितलं आहे, 20% ऑफ अ नंबर अँड 4/5. 20% ऑफ अ नंबर म्हणजे किती असतो बघ, 20%चं फ्रॅक्शन किती असतो 1/5 ऑफ अ नंबर काय होतं एक्स होतं. ठीक आहे, मग हे 1/5ला लेस करायचं आहे. कुणामधून लेस करायचं आहे, 4/5 ऑफ अ सेम नंबर, याच नंबरच्या 4/5मधून. ठीक आहे, ह्या दोघांची वजाबाकीबद्दल काय सांगितलं आहे त्यांनी, हा किती दिला आहे 2499. हा नंबर किती दिला आहे 2499. व्हॉट इज काय विचारलं आहे त्यांनी, 2/7 ऑफ दॅट नंबर. सॉल्व करून घ्या इथं पहिले. तर दोघांचा डिनॉमिनेटर सारखा असल्यामुळं दोघांचा एलसीएम वगैरे घेण्याची काही गरज आहे की इथं सध्या नाही. मग 4x मधून 1x गेला, बाकी किती एक्स उरले 3x डिवायडेड बाय काय असणार आहे 5 इज इक्वल टू किती दिला आहे 2499. काटाकाटी करा 3 पहिले, मग 3 कट केला तर हा 3 8 24, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. मग एक्स इज इक्वल टू किती झाला 833 गुणिले 5. मल्टिप्लाय नका करू का, कारण की याच्या परत 2/7 काढायचं आहे ना. मग मल्टिप्लाय केलं तर काय होईल, तो एक नंबर बनेल, म्हणजे परत त्याला मल्टिप्लाय करायचं परत 7ने भाग करायचं, थोडंसं डिफिकल्ट जाईल. तर ह्या नंबरच्या किती काढायचे होते आता, या गिवन नंबरच्या काढायचे होते तुम्हाला 2/7. मग याच्या 2/7 काढले तर काय येणार आन्सर. मग 2/7 काढलं तर याला 7ने कट केलं, मग 7 1 7 1 7 1 नाही परत एकदा 7 1 7 6 7 9 63. मग आणि 5 दुने किती होत आहे 10. 10 × 119 म्हणजे 1190 विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे, हा एक ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, असं सोडवलं असतं तरी चाललं असतं, हे झालं मेथडनं. बट परत डायरेक्ट कसं सोडवणार क्वेश्चन, हा थोडंसं क्वेश्चनकडं बघा, क्वेश्चनला वाईट नजरेनं बघायचं. मग थोडंसं पर्सेंटेज जर माहिती असेल बऱ्यापैकी तर एक सांगता येईल तुम्हाला की 4/5 म्हणजे काय असतं. 4/5 म्हणजे किती असतो 80% असतो, कारण की 1/5 किती असतो बघ, 1/5 म्हणजे 20%. तर 4/5 म्हणजे किती टक्के असतो 80%. याला 4ने मल्टिप्लाय तर इकडं पण 4ने मल्टिप्लाय. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, इनडायरेक्टली थोडंसं त्रास देण्यासाठी फ्रॅक्शनमध्ये टाकलं होतं. द डिफरन्स बिटवीन 20% ऑफ अ नंबर अँड 4/5 ऑफ अ सेम नंबर. तर एका नंबरच्या 4/5 म्हणजे 80% आणि किती टक्के 20%. या दोघांचा फरक तुम्हाला गिवन आहे. या दोघांचा फरक इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजमध्ये किती येतो आहे 60%. 60% म्हणजे दिलेलं आहे. 60% म्हणजे किती दिलेलं आहे तुम्हाला, तर 2500. वाईट नजरेने बघितल्यावर दिसेल तुम्हाला की हा 2499 नसून किती आहे 2500. मग 60% म्हणजे जर 2500 दिलेला आहे, मग आपण डायरेक्ट फायनलवरती येऊ. आपल्याला विचारलं काय त्यांनी 2/7 विचारलं काय 2/7. मग 2/7 म्हणजे किती असतो 1/7 म्हणजे असतो 14.28%. 1/7 म्हणजे 14.28. तर 2/7 म्हणजे किती असतो 28.56%. मग 28.56%ची व्हॅल्यू विचारलेली. मग बघा एखाद्या नंबरचा 60% म्हणजे जर 2500 असेल, 60% म्हणजे 2500, तर 30% काढलं असतं तर 2500च्या अर्धे म्हणजे 1250 झालं असतं. काय म्हणतो आहे मी, 30% जर असता तर 60% जर 2499 म्हणजे 2500 असेल, हा ॲप्रॉक्सिमेट कन्सिडर केला असता तर हा किती झाला असता 2500. ठीक आहे, एकचा ॲप्रॉक्सिमेट काही मारणार नाही तिथं. नंतर 60% म्हणजे जर 2500 तर 30% असतं तर एक्झॅक्टली 1250 आला असता. बट 30% नाही आहे, 28.56. मग 1250पेक्षा कमी म्हणजे जवळपास 1200च्या जवळपास जाणार उत्तर. मग 1200च्या जवळपास कोणतं आहे, तर हे 1465 नाही, हा 1090 नाही, हा 2156 नाही, आणि नन ऑफ दिज उत्तर येत नसतं कधीच. ॲन्सर काय राहणार आहे 1190, एकच ऑप्शन. ठीक आहे, ॲन्सर किती असणार आहे 1190. नन ऑफ धीजचा एवढा विचार करायचा नसतो. नन ऑफ धीज खूप रेअर केसमध्ये येत असतं, आणि जर समजा नंबर ऑफ अटेम्प्ट वाढवायचं असेल तर थोडीशी रिस्क तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे,
तर 28.56 विचारला होता, तो किती असणार आहे? 1190. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7 नंबरचा. तर बघा, क्वेश्चन दिसलं घुसाचं कसं क्वेश्चनमध्ये, तर क्वेश्चन वाचला, सगळ्यात सुरुवात कुठं यायची, नेमकं म्हणणं काय, विचारतं काय, लागतं काय त्यांना ते बघायचं. काय विचारलं आहे त्यांनी, व्हॉट इज द फादर एज. आता इथं आलं, मला लक्षात आलं फादरचं वय विचारलं आहे. मग उलटं जायचं क्वेश्चनमध्ये. आता फादर मदर डॉटरचा रेशो दिलेला आहे. रेशोमध्ये फादर काय स्टँड करत आहे? 7. रेशोमध्ये फादर किती आहे? 7 आहे. 7 म्हणजे काय झालं आहे? प्राईम नंबर. 7 म्हणजे काय आलं आहे? प्राईम नंबर. प्राईम नंबरच्या भरपूर मल्टिपल ॲन्सर येत असतं. मग ऑप्शनमध्ये सापडा 7च्या मल्टिपल कोणी आहे का? 43 7च्या पाड्यात येत असतं का? नाही येत. 42 येतं का? येतं. 39 नाही. 38 नाही. नन ऑफ दिस उत्तर येत असतं का? नाही. म्हणजे ॲन्सर एकच, 42. ठीक आहे. हार्डली क्वेश्चन किती सेकंदामध्ये आला असतं? 5 ते 10 सेकंदामध्ये. मेथडनं सोडवायची इच्छा जर असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? 7x, दुसरा काय होता? 6x, नंतर किती होतात? 2x. हा रेशो कुणाचा आहे? फादर, मदर आणि डॉटर. ठीक आहे. यांच्यापैकी काय आहे? द डिफरन्स बिटवीन मदर अँड द डॉटर. मदर आणि डॉटर ह्या दोघांचा डिफरन्स गिवन आहे. मदर आणि डॉटरचा डिफरन्स म्हणजे किती आहे? 4 आणि 2चा फरक, 6 आणि 2चा फरक म्हणजे किती एक्सचा आहे? तर 4x. या 4xची व्हॅल्यू गिवन आहे. मग 4x म्हणजे किती वर्ष आहे? तर 24 वर्ष. विचारलं कोण आहे? वडिलांचं वय. वडिलांचं वय किती होतं? 7x. तर मल्टिप्लायर कितीचा निघाला इथं? 4 सक 24, तर 7 सकून किती होत आहे? 42 वर्ष. ठीक आहे. असं सोडवलं तरी चालतं. ठीक आहे. बट काही बक्षीस भेटणार आहे का तुम्हाला एवढं पद्धतशीर सोडवल्यावरती? नाही. ठीक आहे. तर महत्त्वाचं काय असतं? फक्त ॲन्सर. मग कसं पण आणा तुम्ही. ठीक आहे. तर क्वेश्चन सुटायला कसं पाहिजे नव्हतं? सगळ्यात लास्टची लाईन वाचली फादर रेशोमध्ये होते 7. 7च्या मल्टिपल ऑप्शनमध्ये एकच होतं, 42. बिंदास मारा. ठीक आहे. कॅल्क्युलेटर रिस्क आहे. आपण दगड मारतोय, पण दगड निशाणा लावून मारतोय. नन ऑफ दिस उत्तर चुकू शकतं एखाद्या वेळेस, पण खूप कमी होतं असं. ठीक आहे. चला मूव करू नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. एक काम करा, याला होल्डर टाका, पुढचं क्वेश्चन बघू. म्हणजे ते कवर करू आपण, पण टाईप एकदा सोपे बघू पहिले. ठीक आहे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा. एजेसवरचा क्वेश्चन आहे. 10 year एगो द रेशो बिटवीन ए आणि बी 3:2. आफ्टर 10 year द रेशो. 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षाचा रेशो दिलेला आहे. बघा ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं असतं, ह्या क्वेश्चनचं पण पॅटर्न ठरलेलं असतं. 2 एज दिलेले असते तुम्हाला, की काहीतरी वर्षापूर्वी आणि काहीतरी वर्षानंतर. तर 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली आहे त्यांनी पहिले. ठीक आहे. 10 वर्षापूर्वी काय म्हटलं आहे त्यांनी? रेशो कुणाचा दिलेला आहे? तर ए आणि बीचा. किती? 3 आणि 2. 10 वर्षापूर्वीचा रेशो किती होता? 3 आणि 2. त्यानंतर काय म्हटलं आहे? किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतरचा रेशो किती दिलेला आहे? 4:3. ठीक आहे. आता बेसिकनं सोडवण्याची इच्छा असेल तर बेसिकनं पण एकदा इक्वेशन मांडून दाखवतो मी, नंतर बाकी आपण फर्दर सॉल्व करू. तर इथं हे जे 2 रेशो दिलेले आहे यांच्यामधील वयामधील, आता रेशोचा जो गॅप आहे इथं, जर समजा हे जे रिलेशन सांगितलेलं असतं ना, हे प्रेझेंटसोबत रिलेशन दिलेलं असतं त्यांनी. मग प्रेझेंटसोबत रिलेशन दिलेलं आहे म्हणजे आता सध्या कोणतं वर्ष चालू आहे? तर 2020 वर्ष चालू आहे. ठीक आहे. आता सध्या कुठलं इयर चालू आहे? 2020. 10 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे कधीचं म्हटलं आहे त्यांनी? 2010बद्दल बोलत होते ते. आणि 10 वर्षानंतर म्हणजे प्रेझेंटपासून 10बद्दल सांगितलेलं असतं. म्हणजे आजपासून 10 वर्ष पाठीमागं आणि आजपासून 10 वर्ष पुढं. मग आजपासून 10 वर्ष पुढं म्हणजे किती येणार? तर 2030. आणि आता सांगा मग फरक, तर 2010 आणि 2030 या दोघांमधील फरक किती वर्षाचा आहे? तर 20 वर्षाचा आहे. दोघांमधील फरक किती वर्षाचा? तर 20 वर्षाचा. चुकून याला 10 वर्ष कॅल्क्युलेट नका करू. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा यात, की जेव्हा समथिंग इयर ॲगो आणि समथिंग इयर लेटर म्हटलेलं असेल तर सरळ त्या दोघांची काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची. मग सरळ बेरीज करायची. तर इथं रेशो कोणाचा दिलेला होता आपल्याला? ए आणि बीचा. इक्वेशन बनवलं तर इक्वेशन काय बनणार होतं? ए आणि बीचे कधीचे? 10 वर्षापूर्वीचं वय काय होतं? 3x आणि 2x. यांचे वय काय काय होते? 3x आणि 2x. त्यानंतर काय म्हटलं? 20 वर्षानंतरची गोष्ट सांगितली. म्हणजे दोघांमध्ये किती किती ॲड करायचे? यामध्ये पण 20 ॲड केला, यामध्ये पण 20 ॲड केला. ठीक आहे. आणि नंतरचा रेशो किती दिलेला आहे त्यांनी?
तर 4:3. नंतरचा रेशो किती दिलेला आहे? 4:3. याला सॉल्व केलं तरी चालेल. मग हा 3 त्रिक किती होतो आहे? 9x. नंतर 20 त्रिक किती होत आहे? 60 इक्वल टू 4 दुने किती होत आहे? 8x. आणि 20 चोक किती होत आहे? तर 80. व्हेरिएबल एका साईडला पुट करा, नंबर एका साईडला. 9x मधून 8x गेलं, किती एक्स उरला? 1x. 80मधून 60 गेले, उरले किती? तर 20. म्हणजे एका रेशोची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू किती आली? 20. विचारलं काय आपल्याला बघा, एक्स म्हणजे किती आला? 20. तर फाइंड द सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. दोघांच्या प्रेझेंट एजची सम विचारली. तर इथं त्यांचे वय काय काय होते? 3x आणि 2x. मल्टिप्लायर किती चालला आहे? 20चा. मग 3 × 20 आणि 2 × 20. मग 20 दुने किती होत आहे? 40. आणि 20 त्रिक किती होत आहे? 60. हे त्यांचे वय आले. बट हे कधीचे वय आलेले आहे त्यांचे? हा जो पहिला रेशो दिला होता, हा कधीची गोष्ट होती? ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट होती ना, 10 वर्षापूर्वीची. बट मला प्रेझेंटचं काढायचे, म्हणजे दोघांमध्ये किती किती ॲड करावं लागणार आहे? 10 वर्ष अजून ॲड करावं लागणार. मग दोघांमध्ये 10 वर्ष ॲड केल्यावरती 60 आणि 10 किती होत आहे? 70. आणि इथं 40 आणि 10 किती होत आहे? 50. आणि 7 आणि 5 किती होत आहे? 12. म्हणजे फायनल ॲन्सर किती येईल तुमचं? 120. फायनल ॲन्सर किती येत आहे? 120. म्हणजे ऑप्शन नंबर काय येतो आहे? बी. ठीक आहे. हा झाला याला बेसिकनं सॉल्व करण्याचा वे. बट असं सोडवण्यात काय अर्थ नसतो. याला सोडवायचं कसं? तर डायरेक्ट सोडवायचं. हा क्वेश्चन हार्डली 2 ते 5 सेकंदामध्ये तोंडी झाला असता सॉल्व. तर त्यांनी काय दिलं आहे? सगळ्यात पहिलं ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये काय बघायचं की रेशोमधील गॅप जो दिलेला आहे तो गॅप इक्वल दिलेला आहे का. तर पहिला ए आणि बी सांगितला आहे. ए आणि बीचा रेशो किती दिलेला आहे? 3 आणि 2. नंतरचा किती झाला आहे? 4 आणि 3. मग 10 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर, म्हणजे यात काय सांगितलं? सरळ दोघांची काय करायची? बेरीज करायची. मग दोघांची बेरीज केली तर किती वर्ष येतं? हे 20 वर्ष. 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर. आणि रेशोमध्ये चेक करा दोघांचा गॅप सारखा आहे का. तर 3चा झाला आहे 4, 2चा झाला आहे 3. रेशोमध्ये किती युनिटनं वाढलं आहे? एका युनिटनं. रेशोमध्ये किती युनिटनं वाढलं आहे? तर एका युनिटनं. मग रेशोमधला हा 1 युनिट कुणाचं इक्विव्हॅलंट आहे? 20 वर्षांचा. 3चा झाला आहे 4, 2चा झाला आहे 3. रेशोमध्ये वाढला आहे कितीनं? 1नं. हा वाढलेला 1 म्हणजे जर 20 वर्ष असेल तर हे 5 म्हणजे किती? इथली टोटल काढून घ्या पहिले. इथली टोटल काढून घ्या. 5 म्हणजे किती? मग 1 म्हणजे 20. तर 20 पंचे किती येत आहे? 100. म्हणजे इथलं वय किती झालं त्यांचं? 100. बट हे 100 वय कधीचं झालं आहे त्यांचं? 10 वर्षापूर्वीचं. आणि ॲट प्रेझेंटला यायचं आहे. ॲट प्रेझेंटला यायचं आहे म्हणजे दोघांचे 10 वर्ष वाढणार आहे. मग दोघांचे 10 वर्ष वाढले म्हणजे किती वर्ष वाढले? तर 20 वर्ष वाढले. दोघांचे 10 वर्ष म्हणजे किती वर्ष वाढवायचे? तर 20. 100मध्ये 20 ॲड केल्यावरती किती होणार ॲन्सर? 120 विल बी युअर फायनल ॲन्सर. यामध्ये किती ॲड करायचं होतं? 20. आणि फायनल ॲन्सर आलं असतं 120. तर हा क्वेश्चन सुटायला कसा पाहिजे नव्हता. तर क्वेश्चनमध्ये बघितल्यावर दिसतंय की 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर म्हणजे 20. इथं 3चा 4, 2चा 3, 1 म्हणजे 20. तर 20 पंचे 100. 100 आणि 20 120. हार्डली क्वेश्चन 10 ते 12 सेकंदामध्ये सॉल्व व्हायला पाहिजे. तर ह्या क्वेश्चनमध्ये ऑलरेडी रेशोमधील गॅप कसा दिलेला होता? सारखा. जर रेशोमधील गॅप सारखा दिलेला नसेल त्या केसमध्ये काय करायचं? रेशोमधील गॅप जर सारखा दिलेला नसेल, सेम क्वेश्चन त्यात सारखा, फक्त आता इथं काय करायचं आपल्याला? रेशोमधील जो गॅप दिलेला आहे तो गॅप सारखा नाही दिला. मग गॅप सारखा नाही दिला तर आपल्याला सारखं करून घ्यावं लागेल त्याला. मग सारखं कसं करायचं बघा. तर ए आणि बीचा रेशो किती दिलेला आहे? 3 आणि 1. त्यानंतर किती दिलेलं आहे? 2 आणि 1. ठीक आहे. गॅपला सारखं करण्यासाठी पहिलं तर चेक करायचं सगळ्यात पहिलं गॅप यांच्यातील सारखा आहे का. मग गॅप सारखा आहे का बघा. तर 3चा 2 होतो आहे आणि इथं 1चं 1च राहिलं आहे. मग गॅप तर सारखा नाही. गॅप सारखा का करायचा? कारण की दोन्ही बाजूला 20 वर्ष वाढणार आहे. 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर म्हणजे फरक किती वर्षांचं? 20. तर रेशोमधील गॅपला इक्वल करण्यासाठी काय करावं लागत असतं? दोघांचा रेशोमधील जो काही डिफरन्स असेल त्यांनी करायचं इनवर्स मल्टिप्लाय. म्हणजे 1 आणि 3मधील फरक कितीचा झाला? 2चा. आणि 2 आणि 1मधील फरक कितीचा झाला? तर 1चा. मग आता यांनी काय करायचं आहे? उलटं मल्टिप्लाय. म्हणजे पहिल्या रेशोच्या गॅपनं सेकंड रेशोला आणि सेकंड रेशोच्या गॅपनं पहिल्याला. म्हणजे सेकंड रेशोला मल्टिप्लाय कितीने करावं लागणार आहे? 2नी.
आणि पहिल्या रेशोला मल्टिप्लाय कितीने करावं लागणार आहे? 1ने. म्हणजे नवीन रेशो काय बनले आता? नवीन रेशो बनला तुमचा तर पहिल्या रेशोला 1ने मल्टिप्लाय केल्यावर काहीच फरक नाही पडला, तर 3 आणि 1 जशाला तसं राहिलं. ठीक आहे. दुसऱ्या रेशोला 2ने मल्टिप्लाय केल्यावरती किती झालं आहे? 2 दुणे 4 आणि 2 1 किती होत आहे? तर 2. आता रेशो चेक करा की 3चा झाला आहे 4 आणि 1चा झाला आहे 2. मग रेशोमध्ये हे वाढले किती नाही? तर एका युनिटनं वाढलं आहे. रेशोमध्ये किती युनिटनं वाढलं आहे? एका युनिटनं. आणि ॲक्च्युअलमध्ये किती वर्षानं वाढलं आहे? तर 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर. तर नेहमी लक्षात ठेवा, असं काहीतरी दिलं असेल तर समथिंग इयर ॲगो आणि समथिंग इयर लेटर, तर दोघांची काय करायची? सरळ बेरीज करायची. म्हणजे इथला फरक किती वर्षाचा दिला आहे तुम्हाला? 20 वर्ष. मग 1 युनिट म्हणजे जर 20 वर्ष असेल तर विचारलं काय आपल्याला? सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. मग इथला 4 काढावं लागेल तुम्हाला पहिले. 1 युनिट म्हणजे जर किती वर्ष झालं? 1 युनिट म्हणजे 20 वर्ष. तर हा 3 आणि 1 4 युनिट म्हणजे किती? मग 20 चोक किती होत आहे? 80 वर्ष. बट हे जे 80 वर्ष आलं आहे हे कधीचं वय आलं आहे त्यांचं? 10 वर्षापूर्वीचं. हे जे वय आलं आहे हे कधीचं आलं आहे? 10 वर्षापूर्वी. मला प्रेझेंटचं पाहिजे म्हणजे दोघांचे किती किती वर्ष ॲड करावं लागतील? 10 वर्ष. मग 80 + 20 वर्ष त्या दोघांचे ॲड झाले आणि फायनल आन्सर किती आलं? तर 100 वर्ष. फायनल आन्सर किती आलं? 100 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर काय येतो आहे? ए. समजलं आहे सगळ्यांना? तर काय केलं आपण इथं? रेशोचा गॅप मेंटेन केला. गॅप मेंटेन कसा करत असतात? जर दोघांच्या रेशोच्या गॅपनं इन्व्हर्स मल्टिप्लाय करायचं. तर इथं 3 आणि 1 मधला फरक 2चा, 2 आणि 1 मधील फरक 1चा. पहिल्या रेशोला 1नं मल्टिप्लाय केल्यावर फरक नाही, बट दुसऱ्याला मल्टिप्लाय केल्यावर 4 आणि 2. मग 3चा 4, 1चा 2 रेशोमध्ये वाढलं आहे एका रेशोनं. 1:20च्या बरोबर, तर 4:80च्या. बट 80 हे वय कधीचं झालं? तर 10 वर्षापूर्वीचं. 10 वर्षानंतरचं म्हणजे प्रेझेंटचं पाहिजे नव्हतं. तर दोघांचे किती किती ॲड करावं लागले? 10 10 म्हणजे 20 ॲड केले. तर 80 + 20 किती होत आहे? 100. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर हा क्वेश्चन ट्राय करा परत एकदा. तर सेम क्वेश्चन सेम पॅटर्नवरती डिपेंड. परत एकदा किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी, 4 वर्षानंतर म्हटले. हे 4 इयर ॲगो आणि 4 इयर लेटर. 4 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर म्हणजे रेशोमधील फरक किती वर्षांचा? 8 वर्षाचा. रेशोमधला गॅप किती दिला आहे बघा? 2 आणि 3. नंतरचा किती दिला आहे? 5 आणि 7. चेक करा गॅप सारखा आहे का? 2चा झाला आहे 5, 3 वाढला आहे. 3चा झाला आहे 7, 4 वाढला आहे. गॅप सारखा नाही आहे. मग गॅपला सारखं करण्यासाठी काय? तर ह्या दोघांचा फरक कितीचा? एका युनिटचा. आणि ह्या दोघांचा फरक कितीचा? 2चा. मग यांनी काय करायचं आहे? उलटं मल्टिप्लाय, इन्व्हर्स मल्टिप्लाय. मग इन्व्हर्स मल्टिप्लाय कसं होईल? तर पहिल्या रेशोला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 2ने. दुसऱ्याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे? 1नं. नवीन बनणारे रेशो काय बनले तुमचे? तर पहिल्याला 2नं मल्टिप्लाय केलं तर 2 दुणे 4 आणि 3 दुणे किती होत आहे? 6. त्यानंतर इकडे किती आलं आहे? 1नं मल्टिप्लाय केलं तर तसंच तसं राहिलं 5 आणि किती होत आहे? 7. आता चेक करा. 4चा झाला आहे 5 आणि 6चा झाला आहे 7. रेशोमध्ये किती किती रेशोनं वाढलं आहे? तर एका रेशोनं वाढलं आहे. मग वाढलेला एक रेशो कुणाचे इक्वॅलंट आहे? 4 वर्षापूर्वी आणि 4 वर्षानंतर. म्हणजे किती वर्ष? तर 8 वर्ष. मग एक रेशो म्हणजे जर 8 वर्ष असेल तर फाइंड देअर प्रेझेंट एजेस विचारले. मग प्रेझेंट एजेस काढण्यासाठी पहिले तुम्हाला इथले वय काढावं लागेल. 1 म्हणजे 8, तर 8 चोक किती होत आहे? 32 आणि 8 सक किती होत आहे? 48. म्हणजे त्यांचे वय किती आले? तर 32 आणि 48. बट 32 48 हे जे वय आलेले हे कधीचे आलेले? 4 वर्षापूर्वीचा रेशो दिला होता ना तो, 4 वर्षापूर्वीचा. म्हणजे मला प्रेझेंटला जाण्यासाठी दोघांमध्ये किती किती ॲड करावं लागणार आहे? 4 4. मग 32 आणि 4 किती होत आहे? तर 36 वर्ष. आणि 48 आणि 4 किती होत आहे? तर 52 वर्ष. म्हणजे असं काही ऑप्शन आहे का 36 आणि 52? तर ऑप्शन नंबर काय येतो आहे? ए विल बी युअर फायनल आन्सर. ठीक आहे. असं केलं तरी पण चालेल किंवा मग एक्सवरती सोडवलं तरी चालेल. बट सगळ्यात बेटर अप्रोच सांगतो बघा याला. ह्या क्वेश्चनला सॉल्व कसं करायला पाहिजे होतं? तर क्वेश्चनमध्ये रेशो बघितल्यावर मला इथं प्राईम नंबर सापडायचा पहिले. तर इथं दिसले मला 7. हे 7 आहे. 7 कुठं आहे? सेकंड रेशोमध्ये बीवाली क्वांटिटी. सेकंड रेशोमध्ये बीवाली क्वांटिटी 7. बट हा रेशो कधीचा सांगितला आहे त्यांनी? 4 वर्षानंतर. रेशो कधीचा सांगितलं आहे? 4 वर्षानंतर. म्हणजे 4 वर्षानंतर बीचं वय हे 7च्या पाड्यामध्ये यायला पाहिजे नव्हतं. कारण की ऑप्शनमध्ये गिवन नंबर कोणतं आहे? ऑप्शनमध्ये गिवन नंबर असणार आहे प्रेझेंटचं वय.
आणि त्यांच्यामध्ये मी 4 वर्ष ॲड केल्यानंतर त्यांचं येणार आहे 4 वर्ष नंतरचं वय. आणि ते म्हणजे कितीच्या पाड्यात जायला पाहिजे नव्हतं, 7च्या पाड्यात. चेक करा पटापट कोण आन्सर देणार आहे तुम्हाला. तर 50+4 जर केला तर 50 आणि 4 होत आहे 54. हा 7च्या पाड्यात येत नाही, हा ऑप्शन घरी गेला. हा 50+4 हा पण बनतो आहे 54, हा पण 7च्या पाड्यामध्ये नाही, हा पण घरी. 51 आणि 4 किती होत आहे 55, हा पण 11च्या टेबलमध्ये नाही, सॉरी कितीच्या 7च्या टेबलमध्ये नाही, घरी. नंतर 37 आणि 4 किती होत आहे 41, हा पण 7च्या टेबलमध्ये नाही. बट 52 आणि 4 किती होत आहे 56, जो की 7च्या पाड्यामध्ये आहे. 56 हा कितीच्या मल्टिपल आहे तर 7च्या मल्टिपल. म्हणून एकमेव आन्सर कोणतं होतं तर ऑप्शन नंबर ए. या क्वेश्चनला सगळ्यात बेटर अप्रोच हा होता की 4 वर्षानंतर जर बीचं वय 7च्या पाड्यामध्ये चाललं आहे तर ऑप्शनमध्ये 4 टाका. आणि इथं दिसतंय तोंडी, तर एवढं हे तुम्हाला समजण्यासाठी 4 ॲड केलं नसतं, समजतं ते. 50 वले तर घरी गेले. 51 4 55 37 4 किती होत आहे 41, 52 4 किती होत आहे 56, म्हणजे आन्सर. पटकन आन्सर येऊन जातं. क्वेश्चन नंबर 11 झाला. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 8 नंबरचा, जो आपण होल्डर टाकला होता. ठीक आहे. तर 12 वर्षापूर्वी 19 वर्षानंतर सेम क्वेश्चन. याला बाजूला का टाकलं होतं कारण की ते पहिले सोपे टाईप होते, त्या क्लिअर झाल्यावर हा थोडा जास्त लवकर समजला असता. तर काय काय सांगितलं यात, जसं तिथं होतं की 10 वर्षापूर्वी 10 वर्षानंतर, 4 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर. बट इथं तसं नाही आहे. इथं दोन्हीकडं काय दिलेलं आहे, डिफरंट नंबर दिले आहे. मग डिफरंट नंबर दिले आहे तर पहिलं किती वर्षापूर्वी सांगितलं आहे 12 वर्षापूर्वी. ठीक आहे. नंतर किती वर्षानंतर म्हटलं आहे 19 वर्षानंतर. मग बेरीज केली दोघांची किती येते 31. ठीक आहे. पहिला रेशो काय दिलेला आहे आपल्याला चेक करून घ्या, 15 आणि 13. 15 आणि किती होत आहे 13. त्यानंतर किती दिलेलं आहे 23 आणि 22. सगळ्यात पहिले ह्या टाईपमध्ये काय सांगितलं तुम्हाला, चेक करायचं रेशोमधील गॅप जो आहे तो गॅप सारखा दिलेला आहे का. मग 15 आणि 23 म्हणजे कितीचा फरक 8चा. ठीक आहे. 13 आणि 22 म्हणजे किती येत आहे ते 9चा फरक आहे. गॅप तर सारखा नाही आहे. मग गॅपला सारखं करण्यासाठी काय सांगितलं, रेशोमधील गॅपनं इनवर्स मल्टिप्लाय. मग 13 आणि 15 म्हणजे किती येत आहे 2. 23 आणि 22 म्हणजे किती येत आहे 1. मग काय करावं लागणार तुम्हाला, सेकंड रेशोला कितीनं मल्टिप्लाय करावं लागणार आहे 2नी. मग सेकंड रेशोला 2नं मल्टिप्लाय केल्यावरती नवीन नंबर काय बनले तुमचे 15 आणि 13. आणि 23 दुने किती आला आहे 46. आणि 22 दुने किती आला आहे तर 44. आता ह्या दोघांची जर वजाबाकी केली मी, ह्या दोघांची वजाबाकी केली तर 6मधून 5 गेला 1, 4मधून 1 गेला 3. म्हणजे रेशोमध्ये किती युनिटनं पडला आहे तर हा 31 युनिटनं वाढला आहे. आणि इथं 13 आणि 44 म्हणजे 4मधून 3 1 आणि 4मधून 1 म्हणजे 3. तर रेशोमध्ये किती नाही 31. ॲक्च्युअलमध्ये पण किती येत आहे 12 वर्षापूर्वी आणि 19 वर्षानंतर, म्हणजे 19 वर्ष, सॉरी 31 वर्ष, या दोघांमधील कितीचा गॅप येतो आहे तर 31चा. मग रेशोमधील 31 हा ॲक्च्युअलमधील 31च वर्षाचा बरोबर आला. रेशोमधील 31 हा ॲक्च्युअलमधील 31च्या बरोबर. तर व्हॉट इज द सम ऑफ देअर प्रेझेंट एजेस. मग प्रेझेंट एज काढून घ्या त्यांचे. प्रेझेंट एज काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, पहिले ह्या दोघांची बेरीज करावं लागेल इथल्या. ठीक आहे. या दोघांची बेरीज करा काय येते तर 15 आणि 13 म्हणजे 10 आणि 10 किती होत आहे 20. 5 आणि 3 किती होत आहे 8. म्हणजे किती आले तर 28. मग 31 म्हणजे 31 तर 28 म्हणजे किती होत आहे 28. हे 28 झाले त्यांचं कधीचं वय, 28 कधीचे वय झाले त्यांचे तर 12 वर्षापूर्वीचे. आता दोघांचे 12 वर्ष ॲड होणार आहे. दोघांचे 12 वर्ष म्हणजे किती वर्ष ॲड झाले तर 24. 28 आणि 24 म्हणजे किती होत आहेत तर 52 वर्ष. दोघांची बेरीज किती ते 52 वर्ष. हा एक ऑप्शन, ऑप्शन नंबर सी विल बी युअर करेक्ट आन्सर. हे सगळ्यात बेटर वे झालं याला सॉल्व करण्याचं. तर आय होप सगळ्यांना सगळे क्वेश्चन व्यवस्थित समजलेले असेल. क्वेश्चनची PDF मी चॅनलवरती टाकून देईल. उद्याच्या लेक्चरमध्ये बघू अजून चांगले क्वेश्चन यावरती, रेशो आणि प्रोपोर्शनवरतीच. म्हणजे मग त्यात पार्टनरशिप पण इन्क्लूड करतो मी. तिन्ही टॉपिक सोबतच घेऊ, पार्टनरशिप, रेशो अँड प्रोपोर्शन आणि एजेस, या तिन्ही टाईपवरती क्वेश्चन काय करू सोबतच घेऊ. चला, थँक्यू.